निरगुडसह जवळे गावाच्या मध्यावरून वाहणाऱ्या घोड नदीला अवकाळी पावसामुळे पूर आल्याचं दृश्य समोर दिसतंय। बऱ्याच वेळा डिंबा धरण हुतात्मा बाबूगेनू सागर भरल्यानंतर धरणाच्या सांडव्याहून निघणाऱ्या पाण्यातून घोड नदीला पूर येतो, परंतु गेल्या शेकडो वर्षात प्रथमच घोड नदीला अवकाळी पावसामुळे पूर आल्याचे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांनी शेतकऱ्यांनी सांगितले। हा जो पाऊस आहे तो अवकाळी आहे आणि भविष्याच्या दृष्टीने म्हणजे शेती पिकांच्या दृष्टीने हा नुकसान करणारा आहे। तर दुष्काळी भागात जी पाण्याचे टँकर चालू आहेत त्यांना मात्र दिलासा देणारा आहे। साधारण लोणी, दामणी, वडगावपीर, मांदळवाडी, पहाडदारा, शिरदाळे इत्यादी गावांनी सध्या पाण्याचे टँकर चालू आहे, पण गेल्या 8 दिवसापासून जो रौद्र स्वरूप पावसाने केले त्यामुळे ते टँकर बंद झाले। सातगाव पठार भागातही बी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तेथील सुद्धा पिण्याच्या पाण्याचे टँकर बंद झाले। आता हे निरगुडसरची जी स्मशानभूमी आहे त्याच्या पायथ्याला आपण उभे आहेत आणि घोड नदीचं पात्र दुथडी भरून वाहत आहे। विशेष करून हा पाऊस अवकाळी आहे आणि मोसमी पाऊस आलाय बी आता उद्या परवा सुरुवात होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर झालेला पाऊस हा प्रचंड आहे आणि नदीला पूर आला आहे। सध्या ओढ्या नाल्यांना जे पाणी पावसाचं येते साधारण गोये खोऱ्यातून आणि धरणाच्या पायथ्यापासून म्हणजे डिंब्यापासून तर साधारण हे निरगुडसर किंवा लाखनगाव, देवगाव, काठापूर या परिसरातलं जे पाणी येते घोड नदीला येऊन पुढे शिरूर तालुक्यात जातं आणि तिथून ते पाणी नगर जिल्हा किंवा इतर जिल्ह्यामध्ये जातं। परंतु आता सद्यस्थितीत घोड नदीचं पात्र दुथडीवरून वाहत आहे आणि ह्या पद्धतीने जर पाऊस राहिला तर शेतीला नुकसान ठरणाराच पाऊस झाला आहे आणि अजूनही नुकसान करणारा ठरू शकतो। ऊस पीक सध्या ऊस पिकाला काही प्रमाणात बरा पाऊस आहे, परंतु तरकारी पिके 100% जातील असे शेतकऱ्यांनी सांगितले। आता जवळे निरगुडसर पुलावर आहेत, सुनील वळसे पाटील यांना सांगितलं की मला ही बातमी करायची म्हणून ते स्वतः मला घेऊन आलेत। त्यांची गाडी दिसते इथे। अशा पद्धतीने जर पाऊस झाला तर शेतकऱ्यांना नुकसानीचा पाऊस म्हटलं तरी चालेल। आता मेघराजा कुठेतरी थांबलं पाहिजे आणि या पद्धतीने पावसाने कुठेतरी विश्रांती घेऊन एक 8-15 दिवस शेतकऱ्यांना शेती कामे मार्गी लावण्यासाठी थांबावं अशी विनवणी अनेक शेतकऱ्यांनी केली, परंतु मेघराजा थांबायला मागत नाही। ज्या पद्धतीने श्रावण पहाड्या येतात त्या पद्धतीने 15-20 मिनिटं झाली का पुन्हा पावसाला सुरुवात होते। विशेष करून औपे, भीमा, श्री क्षेत्र भीमाशंकर आणि पाटण खोऱ्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालं आणि काही ठिकाणी पूल वाहून गेले, संपर्क तुटला आहे। या संदर्भातही प्रशासकीय अधिकारी या सगळ्या नुकसान होणाऱ्या बाबीवर लक्ष ठेवून आहेत। पण सध्या केव्हाही म्हणजे नदीला पूर येऊ शकतो। आता पूरच आलेला आहे, पण नदी का पात्रात कोणी बी शेतीपंपाची मोटार चालू करण्यासाठी जाऊ नये किंवा शेतीपंपाला बराच वेळा ह्या वातावरणात करंट येतो त्याची सुद्धा प्रत्येक शेतकऱ्यांनी काळजी घेऊन आपलं जीव सांभाळून काम करावे। मोटारी शेतीपंपाच्या मोटारी काढण्यासाठी काही ठिकाणी शेतकऱ्यांची लगबग आहे, परंतु अचानक जर आला पूर वाढलं तर त्यामध्ये काही दुर्घटना होण्याची शक्यता म्हणून शेतकऱ्यांनी सध्या नदीपात्राकडे जाऊ नये। मासेमारी करण्यासाठी मच्छीमारांनी सुद्धा नदीपात्राकडे जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे। आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील, निरगुडसर।